आज मी उपवासाचं एक नवीन फ्युजन ट्राय करणार आहे। त्यासाठी मी भगर अर्धा पाऊण तास भिजत टाकली होती। नंतर ती मिक्सरला दळून घेतली। दळतानाच त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या। त्यानंतर ते छान असं वाटण करून घेतलं आणि त्याच्यात एक बटाटा किसून कापला। बटाटा किसला खरं तर। आणि हे झालं माझं उपवासाचं डोस्याचं बॅटर तयार। थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि बटाटा छान असा किसून घेतला की त्याला मस्त असं मिक्स करायचं आणि तोपर्यंत हे परत साईडला ठेवून दिलं। यासोबतच मी करणार आहे डांगरची भाजी। डांगरची भाजी उपवासाला चालते। छान असं क्यूबमध्ये कट करून घेतलं, स्वच्छ असं धुवून घेतलं। याच्यात मी घालणार आहे गूळ। त्यासाठी मी थोडासा गूळ असा कापून घेतला। भाजी तयार करायला घेऊया। थोडंसं शेंगदाण्याचं तेल घालून मस्त ते क्यूब्स त्याच्यामध्ये टाकले आणि मस्त परतवलं आणि झाकण ठेवून थोडंसं वाफळू दिलं। जोपर्यंत ते शिजतंय, थोडंसं शिजत येईपर्यंत 80% शिजलं की त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालूयात आणि मस्त गूळ घालूयात। इतकं अप्रतिम हे कॉम्बिनेशन लागतं ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। याच्यामध्ये गूळ मी आता घातला आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। इथे भाजी थोडीशी होती म्हणून मी गूळही थोडाच घातला। तसं गोड जास्त केलं तरी छान लागतं, कारण तिकडे आपण मिरच्या घातल्या आहे तर मस्त तिखट आणि गोड असं कॉम्बिनेशन मस्त लागतं। इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आणि मस्त असं बॅटर पसरवून घेतलं आणि इथे माझं छान असं उपवासाचं तयार झालेलं